सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार। राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी आज असे स्पष्ट संकेत दिलेत। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीतली समीकरणे कशी असतील याबाबत अनेक प्रश्न निर्माण झालेत। बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट। सुनेत्रा वहिनींना दादांच्या जागी जेणेकरून एक सांत्वन होईल, एक ती जागा भरून निघेल की माझी पण भावना आणि आमच्या पक्षातल्या आणि जनतेची जी भावना आहे त्याच्या अनुरूपच आमच्या योग्य निर्णय होणार आहे। दादांचा उत्तराधिकारी हा दादांच्या कुटुंबातलाच असेल, त्यावरती चर्चा होऊ शकत नाही। दादांच्या अंत्यसंस्कारानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे आणि अन्य नेत्यांनी त्या सुरात सूर मिळवलाय। दादांच्या निधनाचा धक्का मोठा असला तरी राष्ट्रवादीत पुढे काय याची चर्चा अपरिहार्य आहे। त्यामुळेच गुरुवारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासस्थानी जाऊन भेटले। सुमारे सव्वा तासाच्या ह्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी सगळे पत्रे खुले केले नाहीत। माझी पण भावना आणि आमच्या पक्षातल्या आणि जनतेची जी भावना आहे त्याच्या अनुरूपच आमच्या योग्य निर्णय होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना शनिवारी मुंबईत बोलावण्यात आलंय। आमदारांची विधिमंडळ नेता आणि उपमुख्यमंत्री पदासंदर्भात मतं जाणून घेतली जाणार आहेत। लवकरच विधिमंडळ पक्षाची बैठक घेऊन नेता निवडला जाईल असं नेत्यांनी स्पष्ट केलंय। जी समाजात एक चर्चा आहे का पवार फॅमिलीतून कोणीतरी पुढं आलं पाहिजे आणि त्याच्यात सुनेत्रा वहिनींना दादांच्या जागी जेणेकरून एक सांत्वन होईल, एक ती जागा भरून निघेल आणि इतरांनी मार्गदर्शन केलं तर मला वाटतंय ह्या पद्धतीने हा सगळा गाडा पुढे चालण्याचा हे राहील, चालेल। तर सगळ्यांनी लक्ष घालून एकंदर त्या कुटुंबाच्या पाठीमागे संकटात कोणी, माझी तर एकच विनंती, कोणी कुठं जाऊ नये। ज्या दादांनी केलं सगळ्यासाठी त्या दादाच्या कुटुंबाच्या पाठीमागे सगळ्यांनी राहू, माझी हीच विनंती। सत्ता येईल जाईल परंतु त्या कुटुंबाच्या पाठीमागे जर खरं मनापासून राहिलं तीच दादाला श्रद्धांजली होईल, म्हणजे माझी तरी इच्छा आहे। आता सध्या जे आहे ही जी राष्ट्रवादी जी आहे अजित पवार त्याच्यामधल्या ज्या काही जे काही कामं आहेत त्याच्यावर लक्ष आपण देतो काय, आणि उपमुख्यमंत्रीपदाची जागा खाली आहे ते आपल्याला ताबडतोब सुनेत्रा वहिनीच्या द्वारे कशी भरता येईल याच्याकडे आमचं जास्त लक्ष आहे। दादांचा उत्तराधिकारी हा दादांच्या कुटुंबातलाच असेल, त्यावरती चर्चा होऊ शकत नाही। मी तर म्हणतो विधान आमच्या आमदारांची आणि कोणाचीही बैठक बोलावण्याची सुद्धा गरज नाही। आम्ही सर्वजण एकमुखाने सुनेत्रा पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत, त्यामध्ये बदल होणार नाही। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असताना काँग्रेसमधून स्वागत करण्यात आलं, तर संजय राऊत यांनी एवढ्या लवकर अशी चर्चा करणे योग्य नाही असा संताप व्यक्त केलाय। सुनेत्राताईंना जर ते उपमुख्यमंत्री होत असेल तर पहिली उपमुख्यमंत्री महिला होती आहे, त्याचा निश्चितच आम्हालाही आनंद आहे। सर्व एका महिलांना प्रथमतः पहिल्यांदा ही संधी उपमुख्यमंत्री पदाची मिळते आहे, नक्कीच एक चांगली गोष्ट होईल असं मला वाटतं। या विषयावरती आता बोलणं हे अमानुष आहे। जर कोणी हा विषय काढला असेल तर ते माणुसकी शून्य लोक आहेत, मग त्यांच्या पक्षातले मंत्री असतील किंवा आमदार असतील। त्या बाईने आपला पती गमावलेला आहे, कुटुंबाने एक कर्ता पुरुष गमावलेला आहे, तिच्या डोळ्यामध्ये अजून अश्रूच्या धारा वाहत आहेत। अशा वेळेला तुम्ही कोणी नेतृत्व करावं ह्याच्यावरती आता पत्ते आणि डाव खेळत असाल तर ते अमानुष आहे। त्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे तो राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार। राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अजित पवार यांच्या निधनानंतर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पक्षाची जबाबदारी आहे। प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महत्वाची भूमिका बजावू लागले आहेत। पवार कुटुंब बारामतीत शोकसागरात असताना मुंबईत सत्तेची पुढची गणितं सुरू आहेत। त्यानंतर प्रश्न येतो तो अजितदादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामतीच्या जागेवर कोण लढणार। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यास त्यांना 6 महिन्यात विधिमंडळ सदस्य म्हणून निवडून यावं लागणार आहे। यामुळे उपमुख्यमंत्री झाल्यास सुनेत्रा पवार बारामतीमधून विधानसभेची पोटनिवडणूक लढतील।
सुनेत्रा पवार राज्यात आल्यास राज्यसभेच्या त्यांच्या जागेवर कुणाची वर्णी लागणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय. कारण त्यांच्या 2 पुत्रांपैकी एकालाही संधी दिली जाणार का हा देखील प्रश्न आहे. विलिनीकरण झालं तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे पक्षाच्या केंद्रस्थानी येऊ शकतात. पण सध्याच्या घडामोडी पाहता सुनेत्रा पवारांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करून लवकरात लवकर पुढची प्रक्रिया करावी असा दादा गटाचा प्रयत्न दिसतोय. याबाबत राष्ट्रवादी निर्णय घेईल असा पवित्रा भाजपनं घेतला असला तरी ह्या घडामोडींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची देखील भूमिका महत्त्वाची राहणार आहे. कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू, सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी. त्यामुळे मी आत्ता आपल्याला एवढंच सांगू शकतो की अजितदादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांचे जे काही निर्णय होतील त्या निर्णयांना योग्य ते समर्थन आमच्याकडनं असेल. भाजपचं नेतृत्व आणि शरद पवार यांच्यात काही संवाद झाला तर मात्र राजकारण वेगळ्या वळणावर जाऊ शकतं. त्यामुळे पुढच्या काही तासात ज्या घडामोडी घडतील त्या राष्ट्रवादीच्या भवितव्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.